रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. कोणत्याही कीर्तनकाराला एक पैसाही न देता गावोगावी सप्ताह मोफत करा. कसे करायचे मोफत ते मी पुढं सांगतो. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण प्राध्यापक शंकर महाराज भैस. गेल्या अनेक दिवसापासून मी या परमार्थामध्ये लक्षात ठेवा, खरा परमार्थ करणारे म्हणजे माझ्या वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. त्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना बदनाम करू इच्छिणारा एक वर्ग आहे. लक्षात ठेवा मी काय वाक्य बोलतो ते. यामध्ये असे नाचे शिरलेले थोडक्यामध्ये कीर्तनकार त्यांना म्हणू शकत नाही आपण. कीर्तनकार होते, लक्षात ठेवा. मोफत कीर्तनकार करणारे कीर्तनकार होऊन गेले. दिल तेवढी दक्षिणा घेणारे कीर्तनकार होऊन गेले, लक्षात ठेवा. आणि सध्याचे जे कीर्तनकार आहेत, अगदी मी कोणाचं मी उल्लेख करत नाही, परंतु कीर्तनकार महिला असेल किंवा कीर्तनकार पुरुष असेल, गावानी गोरगरिबांकडून 500 रुपये 1000 रुपये अशा पद्धतीनं दक्षिणा जमा करायची आणि ती दक्षिणा ह्या महाराज लोकांना द्यायची. ही जी परंपरा आहे ती कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. थांबेल, थांबणार नाही असं नाही. मी सांगतो त्या पद्धतीनं जर तुम्ही सप्त केले, लक्षात ठेवा, तुमची मस्त मोठे मोठे महाराज आणून, मोठे मोठे महाराज म्हणजे जोकर, आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे आपलंच हे करणारे, मग ते कोण महिला कीर्तनकार असू द्या किंवा कोण चांगलं नावाजलेला कीर्तनकार असू द्या, ह्या कीर्तनकारांची संपत्ती जर तुम्ही पाहिली, आता एक उदाहरण आलं तुमच्या डोळ्यासमोर, परंतु ही प्रत्येकाची स्थिती ही आहे. ह्याला खरे महाराज लोक अपवाद आहेत. त्यांनी कुठली संपत्ती केलेली नाही नावावर ना. ज्या मठात राहतात त्या मठाचे सुद्धा अधिकार ह्यांच्याकडे नाहीत. असे निसंग आणि खरा परमार्थ करणारे लोक आहेत. परंतु आपण हे खरा परमार्थ करणारे, भगवंताचं गुणगान गाणारे आणि त्यावर कीर्तन करणारे, प्रवचन करणारे महाराज लोक आपण सांगतच नाही. आपण काय करतो आहे, यूट्यूबवरती कॅसेट ऐकतो आहे आणि आपण त्या महाराजाला बोलवतो आहे. मग त्या महाराजाचा भाव तुम्हाला सांगतो 50,000 40,000 30,000 एका कीर्तनकाराला जर एवढं द्यायचं. मी गेली 2 वर्षे झालं फुकट सप्ताह करतो, लक्षात ठेवा. काय कुठल्याही महाराजाला 1 रुपयाही देत नाही. मी माझी सप्ताह करण्याची पद्धत जी आहे, सप्ताह हा गावच्या लोकांसाठी करायचा आहे. आता महत्त्वाची गोष्ट, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी येणारे ठराविक लोक आहेत, ज्यांना मनापासून खरोखरच महाराजाचं कीर्तन ऐकायचं आहे. अशी एक मोजून तुम्हाला सांगतो, मोजून 100 लोकसुद्धा त्या समाजामध्ये निघणार. बाकीचे सर्व लोक, अगदी स्त्रिया आणि पुरुषसुद्धा, हसायला मिळत आहे. 2 तास 2.5 तास करमणूक होती. बरं, हे काय सांगतात? तर तेच सांगतात जे यूट्यूबवरती यांची कीर्तनं जर तुम्ही ऐकली तर त्या कीर्तनातला बराच काही भाग इकडच्या कीर्तनामध्ये असतो आणि त्याला आपण आपलेच पैसे, आपलेच हे काढवायची आणि आपलीच आपल्या हातानं इज्जत काढून घ्यायची. असं सध्या लोकांचं सुरू आहे. खरा परमार्थ लोकांना कळालेलाच नाही. त्याच्यामुळं मी सांगतो आहे तशा पद्धतीनं. तुम्हाला मस्त वाटतं आहे ना आमच्या महाराजाचं कीर्तन ठेवावं, यूट्यूबवर जावा, त्याचं चांगलं कीर्तन शोधा आणि ते कीर्तन तिथं 2 तास वाजू द्या. बस. गायक लागत नाही त्याला, ना कुठला वादक लागत नाही. ध्यानात आलं का तुमच्या? सगळा सेट यूट्यूबनी तयार करून ठेवलेला. ज्या तुम्हाला प्रसिद्ध महाराजाचं कीर्तन ऐकावं असं वाटते किंवा त्याचं आपल्या ह्याच्यात ठेवावं असं वाटते, कीर्तन काढायचं ते यूट्यूबवरचं काय वेगळं सांगत नाही. तुम्ही तो जरी आणला, जिवंत महाराज जरी आणला, तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीही सांगणार नाही.
मी पुन्हा पुन्हा सांगतो, अशी कीर्तनं काय तुम्हाला लईच ते ऐकू वाटतंय ना, एक 7-8 कीर्तनं अशी निवडा आणि ती 7-8 कीर्तनं दररोज एक कीर्तन, दररोज एकाचं प्रवचन. आलं का लक्षात? आता यूट्यूबवर काय नाही असं नाही, हरिपाठ दररोज एखादा हरिपाठ. या यूट्यूबनी इतकं सोयीस्कर केलेलं आहे, लक्षात ठेवा, की आपण फक्त शोधत नाही, तुम्हाला पाहिजे तो महाराज, अगदी लाखातला 1.5 लाखातला महाराज त्याचं सुद्धा कीर्तन यूट्यूबवर. कशाला तुम्हाला तोच महाराज पाहिजे? हां, मी तर सांगितलं की ती काय बोलतोय मी, लक्षात ठेवा. तुम्हाला जर खरोखरच कीर्तन ऐकायचं असेल तर जे जातिवंत कीर्तनकार आहेत, लक्षात ठेवा, ते होऊन गेले काही आहेत. नामदेव आप्पा शामगावकर असतील किंवा बंडातात्या कराडकर असतील किंवा राऊत बाबा असतील, अशा अनेक आहेत. हे मी किरकोळ सांगतोय तुम्हाला, आलं का लक्षात? आमचे बोधले महाराज असतील किंवा चंद्रशेखर महाराज असतील, देगलूरकर मठामधले सगळे, त्यांच्यासारखं एक कीर्तन, बोधले महाराजांसारखं कीर्तन किंवा राऊत बाबांसारखं कीर्तन, त्या बंडातात्यांची वगैरे कीर्तनं ऐकलीत का तुम्ही? हे जुने लोक आहेत, लक्षात ठेवा. ह्या जुन्या लोकांची, बाबा महाराज सातारकर, ह्यांची कीर्तनं ऐका तुम्ही. समाज अगदी कान देऊन ऐकेल, लक्षात ठेवा. ना काय येईना समाज, तुम्हाला काय समाज यावाच असं काय का? हा समाज तिथं तुमच्या आत्मशांतीसाठी जर तुम्ही सप्ताह करत असाल, नाहीतर असे ना तसे लोक हे फक्त हसण्यासाठी येतात आणि जेवणासाठी. तिथे देवासाठी येणारे लोक फार कमी आहेत आणि असे लोक कमी असल्यामुळं आपल्याला भगवंताचं नामस्मरण, मग ते भगवंत हे काय म्हणत नाहीत की महाराज जिवंतच पाहिजे म्हणून, त्यांचं नामस्मरण झालं, आपल्या मुखातून बाहेर पडलं, याच्यापेक्षा महत्त्वपूर्ण कोणतं आहे सांगा बरोबर? तुम्हाला जे पाहिजे त्या महाराजाचं कीर्तन त्याच्यामध्ये, कशाला त्याला एवढे पैसे देऊन तुम्ही आणू इच्छिता? जो पकवाज वादक आहे त्याचे सगळे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत आणि असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ह्या महाराज लोकांची सगळी जी आता टॉपवर गेलेत ना, सगळे खाली उतरल बघा. हे गावागावातून प्रत्येकाने हे मी जशा पद्धतीनं करतोय तशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे. तुम्ही फक्त गावाने निर्णय घ्या, हां, प्रत्येक गावागावात हा निर्णय घ्या. कुठला जिवंत महाराज आणायच्या भानगडीत पडू नका आणि त्याच्या पाया तर पडूच नका. तो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. एक बी नाही, सांगण्यापुरता प्रत्येकजण आहे, आलं का लक्षात? पैशासाठी आतुरलेले, पाकिटामध्ये तुम्ही ठरलेल्या ह्याच्यापेक्षा थोडीशी कमी भरा. नाहीतर असा महाराज किंवा अशी महिला कीर्तन करा ना की यायचं, त्यांनी उभं राहायचं, टाळकऱ्याने अभंग म्हणायचा, लक्षात ठेवा, आणि त्या अभंगावर कीर्तन करायचं. त्याला तुम्ही 50,000 नव्हे 1,00,000 रुपये द्या, ते कधीही वायपट घालवणार नाही. परंतु काय आहे, पाठ करून आलेले असतात, तुम्हाला सांगतो, तेच कॅसेट प्रत्येक ठिकाणी जर वाजत असेल, ना कुठला अभ्यास नाही, ना ह्यांना काकडा पाठ नसतो, ना हरिपाठ येत नाही यांना, ना कुठली प्रमाणं नाहीत, ठराविक फक्त म्हणजे कॅसेट कीर्तनकार तयार झाले, लक्षात आलं का तुमच्या? आणि हे जर, आणि आईबापांनाही त्यांच्या लाजा नाहीत, लहान लहान पोरं उभी करतात, लक्षात ठेवा. आणि वास्तविक पाहता यांच्या आचरणात काही नसतं. आणि मी सध्याच्या महाराजाची म्हणजे व्याख्या सांगतो, महाराज कोणाला म्हणायचं, म्हणून मी पाठीमागे एक व्हिडिओ अपलोड केला होता बघा. संत तुकाराम हे महाराज नाहीत, कारण त्यांना जर महाराज म्हणायचं असेल तर अलीकडच्या कीर्तनकारांना महाराज म्हणू नका, आलं का लक्षात? न कोणाचा पैसे घेता, आलं का लक्षात? कीर्तन करणारे ते महाराज, हां, आणि ते संत रूपाला गेले. मग अलीकडचे कीर्तनकार पैसे घेऊन करतात, म्हणजे संत तुकाराम महाराज हे जर म्हणायचं असेल तर ते महाराज हा शब्द जो महान व्यक्तीसाठी आहे तो इकडं तुम्ही वापरू नका ना, कारण यांचं जे ते वागत नाहीत, जे त्यांच्या अनुभवात नाही
ते त्यांच्या कीर्तनातून सांगतात. आलं का लक्षात? उदाहरणं या आठवड्यात तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. असं एकाचं नव्हे, असं सगळ्या महाराजांच्या बाबतीत आहे. जो कीर्तनात जशा पद्धतीनं सांगतो तशा पद्धतीनं कोणी नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुमचं कसं आहे, मी 1 रुपयाच्या कोणाच्या मेंद्यात नाही, कोणाचा पहिल्यापासून 1 पैसा मी घेतलेला नाही, 1 रुपया कोणाकडून घेतलेला नाही. मोफत कीर्तन करणारा महाराज आहे मी. आणि लक्षात ठेवा, लोकांना सरळ सांगतो, मला एवढ्या लांब यायला जमणार नाही किंवा मला तिथे शक्य नाही, माझी तारीख घेऊन. हा धंदा नाही, हा लोकांनी धंदा करून ठेवलेला आहे. लक्षात ठेवा, चांगले चांगले महाराज लोकांना सांगा ना, त्यांच्याकडून तुम्ही ज्ञान घ्या, ज्ञान घ्या. ज्ञान हाची देव आहे. लक्षात ठेवा, देव अनुभवायचा असतो, देव पाहायची वस्तू नाही. आणि अनुभव घ्यायचा असेल तर शांत मनाने, मी असं सांगितलं, अशा पद्धतीनं साप्ताहिक 2-3 वर्ष करून पहा. काय तुम्हाला म्हणजे खरी वस्तुस्थिती काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. बरंच काही बोलण्यासारखं आहे, परंतु दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बोलीन. आता त्वरित भगवंतानी जो आदेश दिला, बऱ्याच दिवसातून हा व्हिडिओ मी टाकतो, जो आदेश दिला त्या पद्धतीनं मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.